यावेळेस आपण पाहतोय विवेकच्या बॅट मधून फटका, एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. चुकीची फेकी पाहायला मिळेल. लगेच फायदा उचलत असताना एक चोरटी धाव कमावत असताना पाहायला मिळतील. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत करत असताना 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. 2 धावेने 3 आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले दीपेश. 3 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत समाप्त झालाय. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. डॉट बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये अंदाज बांधतायत. कुठल्याही प्रकारची फर्स्ट अटेम्प्टला चुकी झाली होती. सेकंड अटेम्प्ट आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत. चांगला झेल. हद्रा क्रमांक पहिला लागला जाईल खांडस टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील विवेक. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 3 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून. घरच्या मैदानावरती भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करत असताना अवघ्या 3 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केलेत. एक मौल्यवान विकेट देखील कमावले. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल या फर्स्ट ओव्हर मधील. यावेळेस आपण पाहतोय पंचाकडे जोरदार अपील. पायचीत पकडत असताना पंच पाहायला मिळतील. आणखी एक हादरा लागला जाईल खांडस टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. फलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 विकेट कमावल्या. दीपेशने तब्बल 3च धावा खर्च केल्या. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्यात यश पाहायला मिळालं दीपेशला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत राहुल. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहतोय भाकरीचा बडा टीम कडून सागर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला दीपेशचा तर 2 मौल्यवान विकेट कमावले. आता सागर गोलंदाजी मार्क वरती तयार होतील. 5 षटकांचा सामना. विनंती आहे पंचांना जास्तीचा वेळ न खर्च करता लगेचच या सेकंड ओव्हरला सुरुवात करा. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पंचांकडे केली जाते परंतु अंपायर आपण पाहाल तटस्थ आहेत. डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात सेकंड ओव्हरला करत असताना सागर. घरच्या मैदानावरती भरपूर अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी पाहायला मिळतीये. सागर आता गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डॉट हाताळल्यानंतर पुन्हा तयार होताना पाहायला मिळतील. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय.
चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकारानं आता धावफलक थांबलं होतं, पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती. सक्षम क्षीरसागर यांच्याकडून पारितोषिक आहे सागरसाठी. विकेट हॅट्रिक कमावली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सागर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. विवेक स्ट्रायकर वरती सलामीला गेलेला फलंदाज. यावेळेस आपण पाहतो पुन्हा कार्पेट लेवलने फटका, एक धाव कंप्लीट. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहाल आधी होते. एकच धाव, एक धावेने धावफलक 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ सेकंड ओव्हर मधील समाप्त झालाय. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्येचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न खांडस टीमच्या फलंदाजांकडून देखील केला जाईल आणि त्याच अनुषंगाने आता फलंदाजी पाहायला मिळते. या चौथ्या चेंडूवरती 6 धावा आल्या. 6 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित आता सागरच्या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस कार्पेट लेवलने अगदी समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतात. डीप मध्ये दीपेश चेंडूची फील्ड आणि फेकी होईपर्यंत 1 धाव कमावली आहे. 1 धावेवरती समाधान मानतात. 1 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना 15 या आकड्यावरती. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल सेकंड ओव्हर मधील. सागर तयार. यावेळेस आपण पाहतो लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा. 6 धावेनं या सेकंड ओव्हरची समाप्ती. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांती 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी चषक कोल्हारी 2025 पर्व चौथे. या चौथ्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण पाहतो तिसरा सामना आपल्या भेटीला आहे. खांडस विपक्ष बाकरीचा बाडा या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग मधील अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज दीपेश पुन्हा गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या दीपेशने. तोच गोलंदाज आता तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकर वरती 1 डाऊनच्या भूमिकेत गेलेला फलंदाज राहुल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. 2 धावेने या तिसऱ्या षटकाला सुरुवात पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहाल तर या फलंदाजांकडून देखील केला जाईल. 2 हादरे नक्कीच लागले असतील खांडस टीमला, परंतु आता जबाबदारी राहुल आणि विवेक. यावेळेस आपण पाहतो दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. यस, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. अतिरिक्त धावेने 24 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. दीपेश अगदी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळाला. स्ट्रायकर वरती राहुल आहे ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अभि. 1 धाव कंप्लीट फेकी पाहायला मिळते. 1 धावेनं थोडंसं धावफलक पुढे जाऊन थांबेल 25 या आकड्यावरती.
यावेळेस आपण पाहतो आखूड टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. थांबवण्याचा प्रयत्न आता दीपेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती खर्च करत असताना स्विचिटचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट, एकच धावेवरती थांबवलंय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. सव्वीस धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना, शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाचा 6 धावेनं धावफलक उंचावत असताना जाऊन पोहोचले ते तब्बल 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय निखिल गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्रायकर वरती सलामीला गेलेला फलंदाज विपुल. यावेळेस आपण पाहतोय जेलची संधी. यष्टीरक्षक धावतायत. एका हाताने आपण पाहतोय निलेश महाले पकडतील चांगला जेल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. सलामीला गेलेला फलंदाज विपुल देखील माघारी आलाय. चांगली सुरुवात या षटकामध्ये करत असताना निखिल पहिल्या चेंडूवरती हादरा लागलाय खंडस टीमला.
नवीन फलंदाज भावेश स्ट्रायकर वरती पोहोचतायत. यावेळेस आपण पाहतोय भावेशच्या बॅट मधून फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे 6 धावा कमावत असताना मैदानामध्ये एंटर झाले. गेल्या स्ट्रायकर वरती पहिल्या चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावसंख्येचा 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 38. 38 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या खेळीतून समाप्त झालाय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, एकच धावेवरती थांबावं लागेल. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल गोलंदाजी मार्क वरती घरच्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस आपण पाहतोय टायमिंग करून खेळलेत. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. 6 धावसंख्येसाठी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न खंडस टीमच्या फलंदाजाकडून पाहायला मिळेल. सात चेंडू वैयक्तिक 22 धावसंख्येवरती राहुल पाहायला मिळतील. निखिल गोलंदाजी मार्क वरती 4 चेंडूचा खेळ पाहायला गेला तर तब्बल 13 धावा खर्च करत असताना संधी पुन्हा राहुलला वैयक्तिक 22 धावसंख्येवरती आहेत. उर्वरित आता या षटकातील 2 चेंडूचा आणखी खेळ बाकी आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतंय ते 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता चांगली फटकेबाजी निखिलच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. राहुलच्या बॅट मधून आलेल्या धावा. लास्ट बॉल. लास्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा फटका. अभिषेक आहेत. यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी न करता येस डेथ बॉल आपण पाहतो. धावफलक 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डेथ बॉल आपण पाहतोय. लास्ट बॉल या षटकातील अजूनही उर्वरित बाकी असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधील 4थ्या ओव्हर मधील लास्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा फटका, पुन्हा संधी अभिषेकला. यावेळेस झेल सुटली आहे. जीवदान दिलं गेलंय. एक धाव कंप्लीट केले. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील फलंदाज. एका धावेने 50 धावा अर्धशतक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल खांडस टीमचं. नंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय नामदेव बाबा गोमारे उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन आसन असतं बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील विशेष असं स्वागत आहे. पन्नास धावा धावफलकावरती. उर्वरित आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट 6 बॉलचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 27 धावसंख्येवरती राहुल आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येनं सुरुवात पाहायला मिळेल या शेवटच्या षटकाला करत असताना. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये आता फटकेबाजी पाहायला मिळेल. एक मोठं आव्हान उभं करण्याच्या मागावरती पाहायला मिळेल खांडस टीमचे फलंदाज. षटकारांना सुरुवात 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते
56 या आकड्यावरती 56 धावा धावफलकावरती बाला मिळतील. यावेळेस पुन्हा फटका हवेमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक धावतायत. अभिषेक चुकी करत असताना बाला मिळतील. टायमिंग कॅच होती परंतु कॅच मिस झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील बाला मिळेल. यशस्वीरित्या कंप्लीट गेलेल्या या 2 धावा. 3 धावा. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 59 आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस दर्जेदार फटका बाला मिळतोय. भरपूर पॉवर जनरेट करत असताना बाला मिळतील. फलंदाज 6 धावा. दूरवर ठोकला हा षटकार. 6 धावेने धावफलक 65 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा भरपूर समाचार घेत असताना बाला मिळतोय फलंदाज. यावेळेस वाईट चेंडू. थोडासा दबाव आहे गोलंदाज अनिकेत वरती. वाईट चेंडू अतिरिक्त धाव खर्च करत असताना बाला मिळेल. अतिरिक्त धावेने धावफलक 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये लॉंग ऑनला निलेश आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत खांडस टीमची पाहायला मिळते. उर्वरित अजूनही या षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा आल्या आणि या चौथ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता पाहायला मिळते. थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. डॉट बॉल. लास्ट बॉल या फर्स्ट इनिंग मधील. हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चुकी करत असताना बाला मिळतील. सेकंड अटेम्प्ट जेल कलेक्ट करायचा होता परंतु जेल सुटलाय. इथून आलेली शेवटच्या चेंडूवरची 1 धाव. धावफलक जाऊन पोहोचलं ते 68 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता भाकरीचा पाटा टीमला गरज असेल ती 69 धावसंख्येची. यानंतर विनंती असेल फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आपल्या भेटीला येईल. शेलू विपक्ष कोल्हारेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच शेलू विपक्ष कोल्हारेवाडी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या.
विनंती असेल शेलू टीमचे कॅप्टन तसेच कोलारी टीमचे कॅप्टन आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस बॉक्स कडे या. फर्स्ट राऊंडच्या लास्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि या लास्ट कॉलवर आपण उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तर विनंती करतो लगेचच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉससाठी यायचंय. शंकू डांगरे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावे. हॅलो 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 आई गावडे कोलारे अजित पर्वत चौथे पहिल्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळतो आपल्याला. भाकरीचा पाडा असेल खांडास पहिल्या क्षेत्रातील पहिला तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. पहिला गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र कव्हरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय पण त्या आमच्याकडे होता 4 धावा. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज निलेशच्या मध्यवर्ती चांगली सुरुवात करायची असेल तर धावसंख्या जाऊन पोहोचले खांडास एमपी 68 धाव. तर चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतं आपल्याला बाकीचा पाडा देखील संघ. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार पाहायला मिळतोय.
दुसरा देखील चेंडू कव्हरला पाहायला मिळतो आपल्याला. दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा पाहायला मिळतात. चांगले फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निलेशच्या माध्यमातून. तीन चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता कांडस टीम कडून. पाचवा चेंडू सुंदर पद्धतीने कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतो आपल्याला. तिथे देखील 2 धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय खांडस टीम कडून. 5 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते बाकरीचा पाडा टीम कडून. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला विपुल कडून. आता मात्र आडव्या बॅटने पाहायला मिळतो फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला फलंदाज निलेश कडून. पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. चांगली सुरुवात पाहायला मिळते बाकरीच्या पाडा टीम कडून. चला कोलारवाडी टीम आपण देखील आता स्टेजवरती इथं येऊन थांबायचं आहे. आपले देखील नेक्स्ट मॅच त्वरित चालू करण्यात येईल. गोलंदाजी मार्क दुसरा गोलंदाज भावेश पाहायला मिळतो आपल्याला. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला भाकरीचा पाडा टीम कडून. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. आता बॉलरला कुठेतरी कमबॅक करायला लागेल कारण खूप मार पडलाय पहिल्या ओव्हरमध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भावेश कडून. पहिला चेंडू आता डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता भावेशला देखील आता कमबॅक करायला लागेल कारण कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा पडल्यानंतर आता कुठे कमबॅक करतोय गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा फिरून मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय विपुल आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू आता मात्र कट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला खांडा स्टेप कडून. तिसरा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला निखिल. शांत बसायचं कांडस टीम.
बाकरीचा पाड्यात आपण कृपया शांत बसायचं. चौथा चेंडू मात्र खणून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतो भावेश आपल्या संघासाठी. पाचवा चेंडू भावेश घेऊन येणार. पाचवा चेंडू देखील स्विंग अँड मिस होतोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतो भावेश आपल्या संघासाठी. आता कुठेतरी कमबॅक करतोय कांडस टीम, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा फुटल्यानंतर 5 चेंडू आपल्याला चांगले हाताळताना पाहायला मिळतोय भावेश. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भावेशच्या माध्यमातून. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. ही ओव्हर मात्र मॅडमवर निघाली. एकदा जोरदार टाळल्या होत्या कांडा संघ. आपल्या भावेशसाठी त्यांनी आपल्या टीमसाठी चांगले मैदानावर काढलेले आहे. आता येणारे 4 ओव्हर आणि धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्येची गरज असेल. आता मात्र पुरताच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आता मला वाटतं झेल ड्रॉप करण्यात आले लोकांच्या दिशेने. तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळतात. दुसरा चेंडू मात्र आपल्या कॉमेंटच्या दिशेने पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली झेल पाहायला मिळते आपल्याला. आता निलेशला देखील परतावं लागतंय. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला साईनाथ. आता कुठेतरी मोठे फटके सोडवावे लागते जर बाकीच्या पाड्या टीमला विजयाच्या दिशेने चालायचं असेल तर. चांगली गोलंदाजी देखील करतो आपल्या संघासाठी राकेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा नंतर विकेट घेताना पाहायला मिळाला. राकेशचा पुढचा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतात. वाईड. हा चेंडू मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होता साईनाथला देखील आता परतावं लागतं. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळते आपल्याला बाकरीचा बाडा टीम. चांगल्या क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करतो खांडस टीम. 3 बॉल समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले
19 धावा. पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला अनिकेत. चौथा चेंडू घेऊन येणार राकेश. हा चेंडू देखील फलंदाज बाद. मला वाटतं हिट विकेट झाला आहे फलंदाज. नेक्स्ट फलंदाज जातो रवी. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश. विकेट हॅट्रिक झाल्याबद्दल एकदा गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या होत्या कांडे संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला राकेश कडून. हा चेंडू मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. बॉल चालय 4 धावांसाठी आहे तो चौकार. शेवटचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला राकेश कडून. चांगली गोलंदाजी करीत होता लेकिन 5व्या चेंडूवर देखील चौकार पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता पण ते आमच्याकडे बोलतात वाईट +1. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतो आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं खांडास टीम कडून. बिस्पिलच्या माध्यमातून अजून एक धाव मिळते. 3 वर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि आता 42 धावसंख्येची गरज असेल बाकरीच्या वाडा टीमला. नेक्स्ट बॉलर पाहायला मिळतो आपल्याला विपुल. स्ट्राईकला आहे मात्र रवी. फिरून मारण्याच्या प्रयत्नात या चेंडू मात्र बॅटच्या माध्यमातून एक धाव मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला विपुल. आता स्ट्राईकला मात्र निखिलला आता कुठेतरी मोठे फटके चढवावे लागतील तर वाकरीचा पाडा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. दुसरा चेंडू मात्र फिरून मारलाय. चेंडू चाललाय. सुंदर झेल पाहायला मिळाले आपल्याला लॉंगनच्या दिशेने. अजून एक झटका बसतोय बाकरीच्या पाडा टीमला. पुढचा फलंदाज अक्षय पाहायला मिळतो आपल्याला.
पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला अक्षय. आता मात्र आडव बॅटने पाहायला मिळतो चेंडू. या चेंडूवर देखील एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खांडस टीम कडून. हा चेंडू मात्र आता मात्र फिरून मारला चेंडू. चेंडू झाला सीमारेषा पार. षटकार. बऱ्याच कालावधीनंतर हा षटकार पाहायला मिळतो आपल्याला रवीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. चांगली फलंदाजी करतोय रवी आता आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन येणार विपुल आपल्या संघासाठी. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल बाकीच्या पाडा टीमला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र जेल सुटला गेलाय या 2 धाव संख्येने. आता मात्र तिसरा धाव घेण्याचा प्रयत्नात रनआउट पाहायला मिळतो आपल्याला फलंदाज अक्षय. आता येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल बाकीच्या पाडा टीमला. त्याला स्पीडअप करायचे दोन्ही संघ. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल C11 कोलारेवाडी त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल आपल्याला शेलो संघ. टॉस जिंकून कोलारेवाडी टीमने पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला सागर आणि शेवटचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला राहुल पाहायला मिळतोय. आता येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र रवीला देखील परतावं लागेल. आता येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल बाकीच्या पाडा टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला खांडस टीम कडून. पुढचा फलंदाज जातोय कबू. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला दीपेश. पाच चेंडू आणि 28 धावांची गरज असेल बाकीच्या पाडा टीमला. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी राहुल. हा चेंडू मात्र फिरून मारण्याच्या प्रयत्नात बॉल पाठीमागे जातोय. तिथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. 1 धाव मिळते त्या बॉलवर आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल बाकीच्या पाडा टीमला.
आता देखील तिसरा चेंडू आपल्याला स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज राहुल. श्री अनिलदादा गायकवाड हे देखील आमच्या स्टेजवर उपस्थित राहिले होते. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला जाताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे देखील मिळते एक धाव. हा चेंडू मात्र देखील कव्हरला जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. स्ट्राईकला मात्र दीपेशच्या बॅटमॅन आता मात्र एक विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज दीपेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना त्याने 13 बॉलमध्ये 36 धावा आणि बॉलिंग करत असताना 1 ओव्हर 2 विकेट असा राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच. चला पटकन याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी अनिलदादा गायकवाड यांचे हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल राहुलसाठी. ह्या मॅचचा मॅन ऑफ द